नमस्कार. महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे बीडमधून वाहत आलेली बिंदुसरा नदी तीरावर धोक्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. बीड जिल्हा प्रशासनाने बिंदुसरा नदीपात्राच्या किनाऱ्यावरील गावांना तसेच घरांना, वस्त्या, झोपड्या यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. शहरालगतच्या सुभाष रोड ते पेडबीड मार्ग जोडणाऱ्या पुलावरही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सेल्फी काढणारे, ये-जा करणारे प्रवासी यांना कोणीही नदीपात्राच्या पुलावर थांबू नये, त्यासाठी धोकाजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. मागील 5 दिवसाच्या सततधार अतिवृष्टीमुळे नदीपात्राच्या बाजूची सर्व पिके, घरे पाण्याखाली गेल्याची माहिती सूत्राकडून मिळते. बीड जिल्ह्यासह परभणी, धाराशिव, लातूर, जालना, नांदेड संपूर्ण मराठवाड्यामध्ये या अतिवृष्टीमुळे सर्व नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. घरातील खाद्यान्न जलमय झालेले आहे. विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य, पुस्तके हे पाण्यात वाहून गेले आहेत. ग्रामीण भागामध्ये लाईटचे पोल, ट्रान्सफॉर्मर, इलेक्ट्रिसिटीचे साधनेही उलमडून गेलेली आहेत. पूर्णपणे लाईटची सुविधा बंद झालेली आहे. गाव, वस्त्या, तांडे यांचाही संपर्क तुटल्यामुळे मूलभूत साधन सामग्रीचा तुटवडा निर्माण झाल्याने जगावे की मरावे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. पुराच्या पाण्याने व सततधार अतिवृष्टीमुळे कोणाची घरे वाहून गेलेत, कोणाची घरे पडलेत, तर कोणाचे पशुधन वाहून गेलेत. शेतजमिनीमध्ये तलावजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. गोरगरिबांच्या फक्त पत्र्यातून, छतातून पाणी टपकत नाही, तर त्यांच्या दुःख, वेदना हृदयापासून डोळ्यापर्यंत ओसंडून वाहत आहेत. आणि मायबाप सरकार या गोरगरीब शेतकऱ्यांना पंचनामे करून आम्ही मदत देऊ असे सांगत आहेत. परंतु ग्राउंड रिपोर्ट पाहताना आमच्याही हृदय या दुःख वेदना पाहताना पिळवटून जात आहे. म्हणून प्रशासनाला व सरकारला महाराष्ट्राच्या पुढारीवरून विनंती करण्यात येते की या जनसामान्यांची, त्यांच्या वेदनांची हृदय हाक शासनाने ऐकावी आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. एकरी 50,000 रुपये देऊन त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी. आपल्या लोकप्रिय चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.